सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम पहिल्यांदाच पाहताय ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. ज्या शिवसैनिकांना प्रेक्षकांना या माध्यमाला जॉईन करायचंय, या माध्यमाचा सदस्य व्हायचंय, आपण जॉईन पर्याय निवडा जो सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूलाच आहे. ज्या शिवसैनिकांना प्रेक्षकांना या माध्यमाच्या द्वारे होणाऱ्या सामाजिक कार्यांना सहकार्य करायचंय तर गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या 9987 70 34 18 9987703418. काल एक धक्कादायक गोष्ट माझ्या नजरेसमोर आली, तितकीच गंभीर. अनेक माध्यमांनी याला कव्हरेज दिलेलं आहे. एबीपी माझा असेल, मुंबई तक असेल, यांनी तर स्पेशल कव्हरेज दिलेलं आहे. काल पुण्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमानंतर, राहुल गांधींच्या त्या छात्रों की गूंज कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात आलं. विशेषतः ठरवून टार्गेट करण्यात आलं. विशेषतः व्हिडिओ पाहून त्यांना टार्गेट करण्यात आलं. त्यातच एक विद्यार्थिनी, तिचा व्हिडिओ बराचसा व्हायरल झाला. संपदा बढे असं तिचं नाव आहे. पुण्यातल्या एका नामवंत महाविद्यालयामध्ये ती तांत्रिकी शिक्षण घेते. या विद्यार्थिनीला ज्यावेळेस एबीपी माझा आणि मुंबई तक या वाहिन्यांनी काही प्रश्न विचारले, त्यांनी रॅन्डमली विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले, ठरवून नाही विचारले. ज्यावेळेस राहुल गांधींच्या कार्यक्रमानंतर किंवा कार्यक्रमात जाताना यांनी काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यावेळेस रॅन्डमली काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. त्यात ही विद्यार्थिनी व्हिडिओ समोर आली. तिने सुद्धा फी ची रक्कम ही जास्त आहे, शुल्क हे जास्त आहे, यावर तिने काही प्रतिक्रिया दिली. मी ती प्रतिक्रिया दाखवेल तुम्हाला. इतकं साधंसं बोलणं, आता आपली मतं सुद्धा मांडली जाणं हे सुद्धा आता जणू काही कोणाच्या डोळ्यात खुपत आहे का? तुम्ही साधा एखाद्या विषयावर, समजा फी वाढ असेल किंवा शुल्क जास्त असेल, हे त्या विद्यार्थ्याला वाटत असेल, त्याने बोलणं हे जणू काही आता देशद्रोहाचं एक प्रतीक झालेलं आहे. तुम्ही फी विषयी बोलायचं नाही, तुम्ही शुल्काविषयी बोलायचं नाही, तुम्ही तोंडातून आवाजच काढायचा नाही, अशा प्रकारची जणू काही एक आता पद्धत पडू लागलेली आहे. तुम्ही मागेही पाहिला जंतर मंतरवर सुद्धा त्यानंतर कशा प्रकारे एकेकाचे सीसीटीव्ही फुटेजेस काढून एकेका विद्यार्थ्याला एकट्यामध्ये गाठून त्यांच्याकडनं माफीनामे आणि त्याचे व्हिडिओ करवण्यात आले. हे सर्व, ही जी निगेटिव्ह पब्लिसिटी, ही जी माध्यम किंवा हे जे कोणी त्याच्या मागचे आका आहेत, हे जे करत आहेत ना, यामुळे राहुल गांधींच्या त्या पब्लिसिटीमध्ये कुठेही खंड पडणार नाही. इथे राहुल गांधींचा विषय नाही, इथे सबंध विरोधी विचारांचा विषय आहे. उद्या तेच आंदोलन समजा आदित्य ठाकरेंनी घेतलं, रोहित पवारांनी घेतलं, कुणीही घेतलं महाराष्ट्रामध्ये, ते आंदोलन यशस्वीच होणार. अशाच प्रकारचा कार्यक्रम, विरोधी विचारांचा कार्यक्रम आहे हा. राहुल गांधींनी त्याला एक चेहरा दिलेला आहे. विरोधी पक्ष नेते आहेत ते देशभर राहुल गांधी जेवढा झंझावात तयार करतील तेवढं चांगलं. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे. शिवसेना आपल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये घोडे लावण्याचं काम बरोबर करेल. कारण शिवसैनिक आता हा चौताळलेला आहे. ज्या प्रकारे शिवसेनेत दुसऱ्यांदा फूट पडली, शिवसैनिक आता सोडणार नाही. शिवसैनिक नरडीचा घोट घेतल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात घ्या. पण ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना, मला काल त्या विद्यार्थिनीचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. तिने किती साधंसं वाक्य बोललं की आम्हाला शुल्क जास्त वाटतंय. एक काळ होता, या विद्यार्थी आंदोलनांमधूनच कॉलेजांमधून नेतृत्व घडत होती. कॉलेजांमधून नेते उदयास येत होते. कॉलेजच्या त्या इलेक्शन्स असतील, कॉलेजच्या तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी मुंबईमधनं किंवा आपापल्या ठिकाणी, फक्त मुंबईतच नाही, कॉलेजेसमध्येच राजकीय नेतृत्व घडत होती. आंदोलनांना खऱ्या अर्थाने सुरुवात तिथून होत होती. आता हे काय चाललंय? त्या विद्यार्थिनीने किती साधं उत्तर दिलं होतं बघा. प्रश्न काय विचारला, विद्यार्थ्यांनी काय सांगितलं, अगदी सोपं होतं. एकदा हा व्हिडिओ पहा. तुझं नाव सांग, तू काय शिकते आहेस ते सांग, कुठे शिकतेस? माझं नाव संपदा बडे आहे. मी सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला आहे, सीएससी डिपार्टमेंटला. म्हणजे सीएससी म्हणजे तुझं महाविद्यालय? सीओईपी. तर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, त्याचे हे विद्यार्थी आहेत, बरोबर? तर तुला का वाटतं राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जावं? म्हणजे जसं जे ऑर्फन कॅटेगरी आहे त्याची फी स्ट्रक्चरमध्ये मेन्शन नाहीये आणि जास्त पैसे आहेत त्याचे, म्हणजे जी ऍक्च्युअल फीज आहे ते
जी नाही आहे ती आम्हाला कॅटेगरी जी आहे त्याचे पूर्ण भरावे मला लागेल. वाटतं की राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे तो प्रश्न सुटला. हां. हा व्हिडिओ किती साधा आहे. साधे प्रश्न विचारले तिने साध्या प्रकारे. अगदी ती कुठल्याही राजकीय पक्षाचा भाग नाहीये. तिच्या चेहऱ्यावरनं कळतं. ती बोलताना सुद्धा विचार करून करून बोलत होती की मी हे बोलू की नको बोलू. ही साधी सुधी मुलं आहेत. साध्या सुद्धा गरीब घरातून आलेली ही मुलं आहेत. यांना राजकारणातले छक्के पंजे कळत नाहीत. यांना आपले अधिकार दिसतात पण ते आपल्या अधिकारांवर सुद्धा अगदी झेपेल इतकंच ती मुलं बोलतात. त्यांना भविष्यात आपलं करिअर पाहायचंय. जेवढा काही खर्च आईबापांनी केलेला आहे तो खर्च काढून त्यांना आपलं आयुष्य व्यवस्थित करायचंय. आता ती वर्ध्याची वगैरे ती विद्यार्थिनी आहे. ती वर्ध्यातून येऊन पुण्यामध्ये राहते आणि पुण्यासारख्या अशा ठिकाणी राहून ती आपलं शिक्षण पूर्ण करते. ती काय हालापेष्टांना सामोरी जात असेल हे तिला माहिती. आपण नाही जाणू शकत त्या सगळ्या गोष्टी. कुणीही कुणाचा राजकारणासाठी वापर करूच नये. पण तरी सुद्धा इथे कुणीही राजकारणासाठी वापर करत नव्हतं. हक्कांवर बोलणं यात सुद्धा आपण जर घाबरत असू तर मग कुणीच बोलायलाच कशाला हवं. त्या विद्यार्थिनीला ज्या प्रकारे नंतर कॉलेजकडनं कुणाकडनं मला माहित नाही ज्या प्रकारे तिचा माफीनामा करून घेण्यात आला तो पाहता माझ्या मनात बरेच प्रश्न उठले. एकदा हा माफीनामा पहा. माझं नाव संपदा प्रमोद बडे आहे. मी सीओईपी कॉलेजला सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे. माझी ऍडमिशन ओटीसी ऑर्फनमध्ये झालेली आहे. मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे. काल आमच्या कॉलेजमध्ये एनएससीयू आणि काँग्रेसचे एबीपी माझ्यासोबत रिपोर्टर झाले होते. त्यांनी आम्हाला मॅनिप्युलेट करून बाईटमध्ये हे बोलवून घेतलं की आम्ही पूर्ण फीस भरलेली आहे आणि हे पण बोलले की जर आम्ही इतके भरतो तर नंतर आम्हाला पूर्ण 1,60,00,000 भरावे लागतील म्हणून. आणि त्यासाठी मी माफी मागते कॉलेजला. हा माफीनामा पाहत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचं बोलणं, तिचं एका लईमध्ये बोलणं, ठरवून दिलेल्या पठडीमध्ये बोलणं हे सारं काही समजत होतं. कुणीतरी हे सारं लिहून दिलेलं आहे किंवा समोर काहीतरी ठेवलेलं आहे ते वाचून ती नक्कीच बोलते. हे काही तिच्या मनाचे बोल नाहीत. कारण तिच्या मनाने जर ती बोलली असती तर एवढं सलग ती कधीच बोलली नसती. कारण तिचा पहिला व्हिडिओ जो रॅन्डमली मीडियाने ज्यावेळेस तिला प्रश्न विचारले त्या व्हिडिओत पहा ती अडखळत बोलते. तिला एक प्रश्न विचारला की ती 4 मैत्रिणींकडे पाहत होती. त्यामुळे ती सलग बोलू शकत नाही हे आम्हाला तिथेच कळालं. मग ह्या व्हिडिओमध्ये ती ज्या प्रकारे सलग वाक्य वापरते, सलग वाक्य तुम्हाला पाहायचं. मी पुन्हा एकदा दाखवतो कशा प्रकारे तिला मागून कमीत कमी बोलणाऱ्यांनी तिच्याकडून हे सगळं करवून घेणाऱ्यांनी कमीत कमी आपला आवाज तरी म्यूट करून ते व्हिडिओ टाकायचे होते. त्यांचा आवाज स्पष्ट येतोय बघा. माफी मागते कॉलेजला. नाही सरासर चुकीचं. नाही सरासर चुकीचं. नाही सरासर चुकीचं. हे सरासर चुकीचं. माझं नाव संपदा प्रमोद बडे आहे. मी सीओईपी कॉलेजला सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे. माझी ऍडमिशन ओटीसी ऑर्फनमध्ये झालेली आहे. मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे. काल आमच्या कॉलेजमध्ये एनएससीयू आणि काँग्रेसचे एबीपी माझ्यासोबत रिपोर्टर झाले होते. त्यांनी आम्हाला मॅनिप्युलेट करून बाईटमध्ये हे बोलवून घेतलं की आम्ही पूर्ण फीस भरलेली आहे आणि हे पण बोलले की जर आम्ही इतके भरतो तर नंतर आम्हाला पूर्ण 1,60,00,000 भरावे लागतील म्हणून. आणि त्यासाठी मी माफी मागते कॉलेजला. नाही सरासर चुकीचं. नाही सरासर चुकीचं. हे सरासर चुकीचं. मी संपदा बडे आहे. मी सेकंड इयर सीएससीची विद्यार्थी आहे. मी 18+ आहे. मी यावर्षी 3,760 फीस भरलेली आहे आणि खाली जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे आणि मी कोणालाच ओळखत नाही आणि हे मी कोणाच्या दबावात नाही बोलत आहे. स्वइच्छेने बोलतो. या व्हिडिओत ती हे सुद्धा सांगते मी 18+ आहे. म्हणजे तिला हे सर्व सांगण्याची वेळ येते की मी 18+ आहे. मला कोणी जबरदस्तीने माझ्याकडनं हे करवून घेत नाही. किती कराल तुम्ही या सगळ्या गोष्टी. या सगळ्यातून तुम्हाला नेमकं काय साध्य होणार आहे मला माहित नाही. पण हे सगळं करून तुम्ही आणखी बुडत्याचा पाय आणखी खोलात जाणार आहे. आज हे विद्यार्थी भीतीपोटी सर्वसामान्य आहे ते ह्यांना नाही कळत तुमचे छक्के पंजे. पण यांच्यावर दबाव आणून तुम्ही जी मर्दानगी गाजवताय
ती तुमच्या आता माझ्या तोंडी खूप चांगले शब्द येत होते, पण मी ते वापरणार नाही. पण ते अंगाशी येईल आज ना उद्या. हे सगळी प्रकरणं तुमच्या आज ह्या विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या कार्यक्रमात गेल्यानंतर काय बोलायचं, त्यांनी काय प्रतिक्रिया द्यायच्या, ह्यांच्यावर सुद्धा तुमची सेन्सॉरशिप असेल तर हा देश खरंच लोकशाहीच्या दिशेने चाललाय की हुकुमशाहीच्या दिशेने चाललाय? बोलण्याची मुभा नाही तुम्हाला, तुमच्या प्रतिक्रिया देण्याची, तुमचं मत मांडण्याची, मन मोकळं करण्याची तुम्हाला मुभा नाही. त्या विद्यार्थिनीचा आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये ती म्हणते, मला म्हणजे ती राहुल गांधींनी तिला भेटण्यासाठी विचारलं. ती म्हणते मला पॉलिटिकली वापरू नका, मी कुठल्याही पॉलिटिकल ड्रामाचा भाग नाही आणि मी भेटण्याच्या मनस्थितीतही नाही. मान्य आहे मनस्थितीत नसणार, कारण ज्या प्रकारे तिला या सगळ्याला सामोरं जावं लागलं असेल या सगळ्या प्रतिक्रियेनंतर. सर्वसामान्य आहे, मी पुन्हा सांगतो सर्वसामान्य आहे. या सर्वसामान्य मुलींना जे काही तिने प्रतिक्रिया दिली ती सुद्धा फार मोठी आहे आणि ते हे सगळं नाही सहन करू शकत. हे एवढं तिच्यावर तिच्या घरच्यांचा सुद्धा प्रेशर येऊ शकतो, नातेवाईकांचा प्रेशर येऊ शकतो, कॉलेज प्रशासनाचा असू शकतो, कुणाचाही असू शकतो, राजकीय असू शकतो. कशासाठी ती म्हणेल मी हे कशासाठी सारं सहन करू? माझं आयुष्य फार लिमिटेड आहे, माझं आयुष्य एका विशिष्ट चौकटीत आहे, त्या चौकटीतलं आयुष्य माझं बरं, मला कुठल्याही राजकारणाचा भाग व्हायचं नाही. काही चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतील म्हणून मी तिकडे गेले होते, पण मला कुठल्याही राजकारणाचा भाग व्हायचा नाही. प्रत्येक जण तितका मजबूत नसतो. पण मला एक कळत नाही यांच्यावर हे शौर्य गाजवून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न झाला. शौर्य, हे याला शौर्य म्हणणार? याला शौर्य म्हणायचं तुमच्या भाषेत, याला शौर्य म्हणायचं की आणखी काय शब्द वापरायचा? तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातनं पाहत असाल त्या त्या जिल्ह्यात जी काही चांगली शब्दावळी असेल ना यासाठी, हे जे शौर्य गाजवलं यांनी त्या मुलीवर, त्याला एखादा शब्द तुम्ही आपापल्या जिल्ह्याचं नाव टाका आणि जिल्ह्याच्या पुढे एक शब्द चांगला लिहा. मला कळू द्या कुठल्या जिल्ह्यात या सगळ्या वागण्याला काय म्हटलं जातं. तुमचा जिल्हा जसं नांदेड आणि त्याचा शब्द, या जिल्ह्यात या सगळ्या शौर्याला काय म्हटलं जातं असं लिहा, मला कळू द्या. नमस्कार सर. राहुल गांधी सर, तुम्ही मला भेटण्याचा निरोप पाठवला त्याबद्दल धन्यवाद. मला असं कळविण्यात आले की तुम्हाला मला भेटायचं आहे, पण मी कोणालाही भेटण्याच्या किंवा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. प्लीज मला कोणत्याही पॉलिटिकल बेनिफिटसाठी वापरू नका. मी एक सिंपल स्टुडंट आहे जिचा पॉलिटिक्सशी काहीही संबंध नाही. जे काही आंदोलन घडते त्याच्याशीही माझा काहीही संबंध नाही. आणि या सगळ्यांमुळे सीओईपी कॉलेजचं वातावरण बिघडलेलं आहे. Please free our campus from political activism and please don't involve me in any kind of political drama. त्या गरीब विद्यार्थिनीचा माफीनामा घेऊन तिला अशा प्रकारचे व्हिडिओ करायला मजबूर करून नेमकं कुणी काय राजकारण साधलं मला कळत नाही. पण ह्या सगळ्यामधून एक फलित मात्र नक्की येणार आहे. भारतीय जनता पक्ष 2029 मध्ये या राज्यातून उलथलेला असेल, या देशातून उलथलेला असेल, हे मात्र नक्की. म्हणजे स्वतःच्या नागपूरच्या कार्यक्रमामध्ये जी मुलं आली त्यांना ज्यावेळेस मीडियाने प्रश्न विचारले, तुम्ही कशासाठी आलात? नागपूरच्या कार्यक्रमामध्ये नेमके म्हणजे जनरेशन झी नेमकं कोण होतं हेच कळलं नाही. जेवढे काही फोटो बघितले जनरेशन झीचे नव्हते. अगदी मुख्यमंत्र्यांच्या सेल्फी सुद्धा पाहिल्या, त्यात सुद्धा जनरेशन झी नव्हतं. आपल्या कार्यक्रमात आलेली मुलं नेमकी कशासाठी आली होती? कुठल्या क्रिकेटरला पाहायला आली होती? कोण ढोलताशा पथक पाहायला आलं होतं? कोण काय पाहायला आलं होतं? कोणाला सांगितलं अवॉर्ड मिळतोय वगैरे? कोणी तिलक शर्मा वगैरे काय कोणाची क्रिकेटरची नावं घेत होतं. स्वतःचे कार्यक्रम अशा प्रकारे अपयशस्वी झालेले असताना आपण तिसऱ्याच्या कार्यक्रमाला आणि ह्यांची ही सवय आहे, एखाद्या नेतृत्वाला इतकं बदनाम करायचं. राहुल गांधींना पप्पू म्हणायचं, आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणायचं. बरं, तो सोना आणि आलूचा जो व्हिडिओ आहे, यहां से आलू डालूंगा यहां से सोना निकलेगा, हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या एका वक्तव्याला केला होता. नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की इधर से आलू डालने का इधर से सोना निकालने का. हे वक्तव्य ते स्वतः सांगत होते कशा प्रकारे, म्हणजे नरेंद्र मोदींनी हे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि ते सांगताना तेवढाच भाग कापला, यहां से सोना डालो यहां से आलू डालो यहां से सोना निकालो, आणि बदनाम करून टाकलं. असो, मला त्या विषयात जायचं नाही. पण ह्यांच्या त्या बैठकीमध्ये, यांच्या त्या सभेमध्ये आलेल्या त्या विद्यार्थ्यांची ज्यावेळेस प्रतिक्रिया मीडियाने घेतली, त्या विद्यार्थ्यांची उत्तर ऐका. देखने के लिए आए थे आप? सर आप यहाँ किसको देखने के लिए आए थे?
तिलक वर्मा। तिलक वर्मा। बेटी को तो मिला ही नहीं, इतना बड़ा अवार्ड मिलने वाला था। तिलक वर्मा को देखने आया था। ओके मैम, आप यहाँ किसको देखने के लिए आए थे? मैं ये ढोल देखने आई। ढोल देखने के लिए आए थे आप? मैम, आप यहाँ किसको देखने के लिए आए थे? ढोल देखने के लिए आए थे। आप यहाँ किसको देखने के लिए आए थे? रोहित शर्मा पर आए ही हो। रोहित आए नहीं। सर, आप यहाँ किसको देखने के लिए आए थे? मेरी बेटी को। कि बेटे को देखने आए थे? बेटी को। अच्छा, बेटी को। सर, आप यहाँ किसको देखने के लिए आए थे? तिलक वर्मा। रिकॉर्ड देखने आया रिकॉर्ड देखने आए थे। विनोद कुमार। कौन? आप यहाँ किसको देखने आए थे स्पेशल? क्रिकेटर को देखने आए थे स्पेशली? वर्ल्ड रिकॉर्ड देखने आए थे। आप यहाँ किसको देखने के लिए आए? तिलक वर्मा। तिलक वर्मा। आप राष्ट्रवाणी का यहाँ कुछ गड़बड़ हुआ है गाइस? सर, आप यहाँ किसको देखने के लिए आए थे? आप तिलक वर्मा। क्रिकेट। आप यहाँ किसको देखने के लिए आए थे? तिलक वर्मा। तिलक वर्मा बहुत फैन। ढोल पतक। और तिलक वर्मा। यहाँ किसको देखने आए थे मैम? तिलक वर्मा। तिलक वर्मा। या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर हसावं की रडावं हाच प्रश्न पडतो. काय उत्तर द्यावं या प्रतिक्रियांवर? क्रिकेटरला पाहायला ही पोरं जमा झाली, क्रिकेटरला पाहायला, आणि ह्यांनी नाव द्यावं विश्वविक्रम, काय 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 नावं दिली. खर तर शिक्षणाचं महत्व आज या सरकारांना कळतंय का? माझा विरोध नाही कुठल्या गोष्टींना, पण 33,000 कोटी जर आपण नाशिक मधल्या त्या कुंभमेळ्यासाठी आपण जर खर्च करणार असाल तर त्या 33,000 कोटींपैकी 1% फक्त रक्कम तुम्ही राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांच्या त्या जी परिस्थिती झाली आहे त्यांच्या रिनोव्हेशनसाठी द्या. 1% फक्त. बघा परिस्थिती कशी पालटते. हे विधान माझं नाही, हे विधान आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांचं. ते जज आहेत. धुळ्यातल्या एका कार्यक्रमात, धुळ्यात की आणखी कुठे मला माहित नाही, पण कुठल्या तरी एका कार्यक्रमात ते बोलत होते. 1% अमाऊंट फक्त द्या. 33,000 कोटी, 34,000 कोटी तुम्ही फक्त 100-150 कोटी द्या. संबंध राज्यभराच्या शाळा कशा चकाचक होतील बघा. जिल्हा परिषदच्या ज्या खराब अवस्थेमध्ये आहेत. महत्व हे आपण कधी ओळखणार? कशाला महत्व दिलं पाहिजे आपल्याला हे कधी कळणार? जर हा व्हिडिओ पहा. खूपसा काही निधी वेगवेगळ्या कामांसाठी देऊ. कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ. नंतर कुठेतरी बातमी वाचली की एका कॉरिडॉरसाठी आम्ही 11,000 कोटी रुपये खर्च करू. एवढे 1,000 कोटी रुपये जे शासन वेगवेगळ्या विकासांच्या कामासाठी खर्च करते त्याच्याविषयी मला कुठलाही आक्षेप नाही. पण जर ह्या हजारो कोटीच्या रकमेची जर साधन तरतूद करत असेल तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या नसत्या. आणि मी हे तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो की मी माझं पूर्ण प्राथमिक, माध्यमिक इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमात घेतलेलं आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांतून घेतल्या आणि त्यामुळे माझं काही अडलेलं नाही. आता हा व्हिडिओ देशाच्या न्यायाधीशांचा आहे. जर हेच वक्तव्य आम्ही केलं तर आम्ही धर्मद्रोही, आम्ही धर्मविरोधी, आम्ही हिंदू विरोधी, आम्ही राष्ट्रविरोधी. एखाद्या दिवशी जर भगवंत स्वतःही म्हणाला की आता 2029 मध्ये भाजपा येणार नाही तर देवाला सुद्धा म्हणतील तुम्ही हिंदू विरोधी. समजतंय तुम्हाला मला काय सांगायचंय? देवाने भविष्यवाणी केली की 2029 मध्ये भाजपा तुम्ही सत्तेत नसणार तर त्या दिवशीपासून देव सुद्धा धर्मद्रोही होणार, हिंदूद्रोही होणार. होऊ शकतो, काही होऊ शकतं. या प्रश्नांवर बोलायचं नाही. तुम्ही जर भाववाढीवर बोलाल तुम्ही धर्मद्रोही, तुम्ही मंदिरातल्या दानपेट्यांच्या चोरीवर बोलाल तुम्ही देशद्रोही.
तुम्ही पेट्रोल वाढीवर बोलाल. जाऊ द्या, मी काय बोलतोय हे सगळं आपल्याला कळायला हवं. आपण काय करतोय त्या न्यायाधीशांचे खरं तर आभार मानले पाहिजे. त्यांनी ज्या प्रकारे हा मुद्दा घेतला, 33-34 हजार कोटी तुम्ही तिकडे जर खर्च करत असाल, त्याचा 1% तरी शाळांवर खर्च करा, शिक्षणावर खर्च करा. तो होतो का? तो नाही होत. म्हणजे आपण आपल्या टॅक्सपेअरचा पैसा कशामध्ये वापरावा याचं भान ज्यांना नाही, त्यांच्या हातात आपण सत्ता देऊन बसलो. मग तुम्हाला हे असेच मृत्यू पाहायचेत खड्ड्यांमध्ये, चालता बोलता रस्त्यांवरचे मृत्यू पाहायचेत, आपल्या समोर हकनाक जाणारे जीव पाहायचेत, ट्रॅफिक भरलेले रस्ते पाहायचेत, अनेक गोष्टी पाहायच्या. जर आपण आज आवाज उचलणार नसू, आज जर विद्यार्थी सुद्धा घाबरू लागले, तर त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला असता का? हे जर अशा प्रकारे विद्यार्थी घाबरू लागले, विद्यार्थ्यांना घाबरवू लागले. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर आज तुम्ही तुमचं मत मांडणं बंद केला, तर मग मत नेमकं मांडायचं कोणी? आमच्यासारख्यांनी सरपे कफन बांधलेलं आहे. कधी कुठून एखादी गोळी घुसेल आणि आमच्या आरपार निघून जाईल माहित नाही. कारण ही तोंड बंद करायची त्यांना. ही तोंड जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत त्यांचे हे मनसुबे उघड होत राहतील. त्यामुळे ही तोंड त्यांना बंद करायची. अनिश गाढवे सारखी तोंड ज्या दिवशी बंद होतील, त्या दिवशी यांचे मनसुबे खरे ठरतील. पण आमचं ठरलंय, एक गेला का दुसऱ्याने उभं राहायचं, दुसरा गेला का तिसऱ्याने उभं राहायचं. ते म्हणतात ना, राह कुर्बान हो की ना वीरान हो, तुम सदा तयार राहायचंय. आपण सजवत राहायचे, ते काफिले सजवत राहायचे. काय माहिती तुम्हाला या गोष्टी मी सांगतो त्याच्यामध्ये काही तथ्य वाढत असलं. असो, त्या विद्यार्थ्यांची कुठलीही चूक नाही. ती गरीब विद्यार्थिनी आहे. तिच्यावर काय प्रकारचा दबाव आला असू शकतो हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ती तिच्या जागेवर बरोबर आहे. पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुमची बाजू मांडणं बंद करू नका. ज्या दिवशी तुम्ही शांत राहाल, त्या दिवशी हा देश दुसऱ्या क्षणाला हुकुमशाही झालेला असेल. ही विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. जाता आता शिवसेना एक वादळ या माध्यमाच्या सामाजिक कार्यांना जर तुम्हाला सहकार्य करायचं असेल, गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987 70 34 18 9987 703418 आणि आपल्या या माध्यमाला सबस्क्राईब करायला विसरू नका. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय